नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहात अन्नदाता शेतकरी न्यूज. विशेष बातमीमध्ये आपले स्वागत आहे. बळीराजाला मुलगी मिळेना, विधानसभेत घुमली लग्नाळू तरुणांची व्यथा. आमदार प्रकाश सोळंकेंनी मांडले ग्रामीण महाराष्ट्राचं विदारक वास्तव. एकीकडे आपण प्रगतीच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे ग्रामीण महाराष्ट्रात एक अत्यंत गंभीर आणि काळजाला घर पाडणारं सामाजिक वास्तव समोर आले आहे. जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून विधानसभेत चर्चा सुरू असताना माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी शेती करणाऱ्या तरुणांच्या लग्नाचा प्रश्न उपस्थित करून सभागृहाचं लक्ष वेधलंय. ग्रामीण भागात शेती करणाऱ्या मुलांना कुणी मुलगी द्यायला तयार नाही, या एका वाक्याने आजच्या कृषीप्रधान संस्कृतीतील भीषण विरोधाभास चव्हाट्यावर आणला आहे. शेती करणाऱ्या तरुणांचे वय उलटून गेले, पण बोहल्यावर चढणे कठीण. आमदार सोळंके यांनी मांडलेल्या आकडेवारीनुसार आज प्रत्येक लहान मोठ्या गावात 25 ते 30 वयोगटातील किमान 50 ते 100 तरुण असे आहेत ज्यांचे लग्नाचे वय उलटून गेले आहे. मात्र केवळ शेतकरी असल्याच्या शिक्क्यामुळे त्यांचे लग्न जमत नाहीये. शहराकडे वळलेला कल आणि शेतीतील अनिश्चितता यामुळे ग्रामीण भागातील मुली आणि त्यांचे पालक शेतकरी मुलाला पसंती देत नसल्याचं विदारक चित्र सध्या दिसत आहे. हुंड्याची प्रथा पालटली, बोगस 9वी टोळ्यांचा सुळसुळाट. सभागृहात धक्कादायक माहिती देताना सोळंके म्हणाले की पूर्वी मुलीकडून हुंडा घेतला जात असे, पण आता परिस्थिती पूर्णतः उलटी झाली आहे. लग्नासाठी मुलगा आणि त्याच्या कुटुंबाला मुलीच्या बाजूला लाखो रुपये द्यावे लागत आहेत. या हतबलतेचा फायदा घेऊन मॅरेज रॅकेट सक्रिय झाले आहे. फसवणुकीचा पॅटर्न, 2.5 ते 3 लाख रुपये घेऊन बोगस मुली आणल्या जातात. धक्कादायक वास्तव, एकाच मुलीचे 4-4 वेळा लग्न लावून तरुणांना लुटण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. आर्थिक फटका, लग्नाच्या ओढीने शेतकरी कुटुंब कर्ज काढून पैसे भरतात आणि शेवटी पदरी फसवणूक पडते. काय आहे यामागचं मुख्य कारण? आजच्या काळात ग्रामीण भागात मुलगा काय करतो या प्रश्नावर शेती हे उत्तर नकाराला निमंत्रण देणारे ठरत आहे. शेतीतील वाढता खर्च, निसर्गाचा लहरीपणा आणि उत्पन्नाची नसलेली हमी यामुळे मुलींचे पालक सरकारी नोकरी किंवा शहरात छोटी मोठी नोकरी करणाऱ्या तरुणाला प्राधान्य देत आहेत. यामुळे कष्टकरी शेतकरी तरुण सामाजिक उपेक्षेचा बळी ठरत आहे. सरकारची सकारात्मक ग्वाही. या प्रश्नाचं गांभीर्य ओळखून सरकारने यावर सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. अशा फसवणुकीच्या रॅकेटवर कडक कारवाई करण्यात येईल आणि ग्रामीण भागातील या सामाजिक विषमतेवर उपाययोजना करण्यासाठी विशेष धोरण आखण्याबाबत विचार केला जाईल, अशी ग्वाही सरकारकडून देण्यात आली. अन्नदाता शेतकरी न्यूजचे मत: शेती हा देशाचा कणा आहे, पण त्याच शेतीला राबणाऱ्या हातांना जर संसाराची स्वप्न पाहता येत नसतील तर हे समाजाचं अपयश आहे. केवळ कायदे करून हा प्रश्न सुटणार नाही, तर शेतीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे ही काळाची गरज आहे. तर शेतकरी मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आपल्याला काय वाटते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.